तर मित्रांनो, वजन कमी करायचंय, सकाळी कोमट पाण्यामध्ये मध टाका. खोकला झालाय, मधासोबत चाटा. रोग प्रतिकारक शक्ती वाढवायची आहे, तर रोज 1 चमचा मध खा. आपल्या घरात आयुर्वेदाचा खजिना मधाला देवासारखं स्थान दिलं जातं. पण जर मी तुम्हाला सांगितलं की ज्या मधाला तुम्ही अमृत समजून रोज खाताय, ते खरं तर एक स्लो पॉइझन आहे. मधाच्या नावाखाली तुम्ही तुमच्या मुलांना फक्त साखरेचा आणि केमिकलचा पाक पाचताय किंवा खाऊ घालताय. हो, हे अगदी खरं आहे. आपल्या देशातील एका मोठ्या संस्थेने म्हणजेच सीएससीने जेव्हा भारतातील प्रमुख ब्रँड्सच्या मधाची तपासणी केली, तेव्हा धक्कादायक वास्तव्य समोर आलं. बाजारात मिळणाऱ्या 77% पेक्षा जास्त मधात सरळ सरळ भेसळ आढळली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मधाच्या या काळ्या धुंद्यांचा पर्दाफाश करणार आहोत. हे चायनीज शुगर सिरप काय असतं, ते भारतात कसं येतं, केव्हा आलं, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या घरात असलेल्या मध हा शुद्ध आहे की नाही, किंवा तो चायनीज सिरप आहे का, हे तुम्ही घरीच 2 मिनिटात कसं ओळखू शकता, यांच्या 7 घरगुती सायंटिफिक टेस्ट आपण आज लाईव्ह बघणार आहोत. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. आताच लाईव्ह करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आधी आपण हे समजून घेऊया की नैसर्गिक मध कसा बनतो. मधमाशा फुलामधील रस गोळा करतात, त्यांच्या शरीरातील एन्झाईम्स मिसळतात आणि पोळ्यामध्ये तो साठवून ठेवतात. हा मध अत्यंत गुणकारी असतो, पण बाजारात मधाची मागणी खूप जास्त आहे आणि मधमाशा एवढ्या गतीने मध बनवू शकत नाही. मग कंपन्या काय करतात, ते वापरतात अडल्ट्रेशन म्हणजेच भेसळ. ज्या ठिकाणी 100 किलो मध द्यायचा आहे, त्या ठिकाणी जर 50 किलो अवेलेबल असेल, त्याच्यामध्ये 50 किलोची भेसळ केली जाते. पूर्वी मधात साखरेचं पाणी किंवा गुळाचा पाक मिसळला जायचा. ही भेसळ जुन्या काळातील लॅब चाचण्यांमध्ये सहज पकडली जायची. पण आज जे पण भेसळ करतात, ते माफिया एक असा तोडगा शोधलाय, तो सामान्य लॅब टेस्टलाही चकवा देतो. याला म्हणतात C3 आणि C4 शुगर सिरप. या सिरपमुळे एकदम मधासारखा गोडवा निर्माण होतो. हे सिरप मका, तांदूळ किंवा जे बीट असतं ना, बीट, त्याच्यापासून बनवलं जातं. याचा रंग, घट्टपणा, चव अगदी हुबेहूब मधासारखी असते. जेव्हा हा बनावट सिरप मधात 50 ते 80% मिसळला जातो, तरीही डोळ्यांनी किंवा स्विंगने ते ओळखणं अशक्य असतं. अगदी भारतातल्या सरकारी लॅब चाचण्या जसे की SMR टेस्ट देखील या चायनीज सिरपला पकडू शकत नव्हत्या. याच गोष्टीचा फायदा घेऊन अनेक मोठ्या ब्रँड्सने सुद्धा वर्षानुवर्षे आपल्याला गुण बनवलं. आता आपण बघूया चायनीज कनेक्शन मधासोबत कसं. आता तुम्ही म्हणाल, याला चायनीज सिरप का म्हणतात? कारण चीनमधील कंपन्यांनी अशा प्रकारची सिरप डिझाईन केली जी कोणत्याही भारतीय लॅबच्या चाचणीत पास होती. हे सिरप भारतात फ्रुक्टोज किंवा राईस सिरपच्या नावाखाली शेकडो टन इम्पोर्ट केलं गेलं. पण त्याच्यावर कडक उपाय म्हणून एक नवीन टेस्ट आणली गेली, जिचं नाव आहे NMR, म्हणजेच न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स टेस्ट. ही सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी अत्यंत आधुनिक चाचणी आहे, म्हणजे टेस्ट आहे. जेव्हा भारतातील टॉप ब्रँडचे सॅम्पल्स जर्मनीला पाठवून त्याची NMR टेस्ट करण्यात आली, तेव्हा डाबर, पतंजली, झेंडू यासारख्या 13 मोठ्या ब्रँड्स पैकी फक्त 3 ब्रँड्स पास झाले आणि बाकी सगळे नापास झाले. याचा अर्थ आपण जे दररोज ब्रँड्स बघतो, ते पण नकली जो मध आहे आपल्याला भेसळ करून देतात. विचार करा, आपण आपल्या लहान मुलांना खोकला झाल्यावर तो मध देतो. तो शरीरातही साखर आणि मधुमेह वाढवण्याचं काम करतोय. यामुळे फॅटी लिव्हर, ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा आणि हृदयाचे आजार होण्याचा प्रचंड धोका वाढतो. आणि हा धोका लहान मुलांमध्ये आणि म्हाताऱ्या माणसांमध्ये आणि खास करून तरुणांमध्ये पण आजकाल आपल्याला बघायला मिळत आहे. आता आपण ज्या 7 घरगुती चाचण्या आहेत, मग याच्यामध्ये भेसळ केलेली आहे किंवा नाही, तर त्या चाचण्या आपण एक बघणार आहोत. चला, तुम्ही आता कोणतीही लॅब न वापरता तुमच्या घरात असलेला मध शुद्ध आहे की नाही, हे आपण लाईव्ह टेस्ट करून पाहूया. तुम्ही देखील माझ्यासोबत या 7 चाचण्या करून पाहू शकता. सर्वप्रथम पहिली चाचणी आहे, त्याला आपण नाव दिलेलं आहे द वॉटर टेस्ट, म्हणजे पाण्याची चाचणी, म्हणजे पाण्याचा उपयोग करून केलेली चाचणी. एक काचेचा ग्लास घ्या, त्या काचेमध्ये स्वच्छ पाणी भरा
आता मधाचा 1 चमचा घ्या आणि तो पाण्यात हळूच सोडा. जर तो मध बनावट असेल, जर मध पाण्यात पडल्या पडल्या लगेच विरघळू लागला, तर समजून जा की त्यात साखरेचा पाक किंवा अदर केमिकल काहीतरी मिक्स केलेले आहे. शुद्ध मध पाण्यात न विरघळता थेट पिल्याच्या तळाशी जाऊन बसते आणि त्याची एक घट्ट गाठ तयार होते. बघा किती एकदम सोपी टेस्ट होती. तर ही टेस्ट तुम्ही तुमच्या घरामध्ये मध ओळखण्यासाठी वापरू शकता. दुसरी चाचणी आहे द थंब टेस्ट, म्हणजे अंगठ्याची चाचणी असं त्याचं नाव आहे. तुमच्या अंगठ्यावर मधाचा एक थेंब ठेवा. बनावट मध जर असेल तर मधात पाण्याचे प्रमाण किंवा सिरप जास्त असेल तर तो लगेच पसरून खाली सांडेल. पण जर शुद्ध मध असेल तर शुद्ध मध खूप घट्ट असतो. तो अंगठ्यावर जशाचा तसा स्थिर राहील आणि सांडणार नाही. यामध्ये तुम्ही अशी चाचणी करून सुद्धा मध शुद्ध किंवा अशुद्ध आहे हे ओळखू शकता. आपली तिसरी चाचणी आहे, तिचं नाव आहे द फायर टेस्ट, म्हणजे अग्नीचा वापर करून केलेली चाचणी. एक मेणबत्ती किंवा काडीपेटीची काडी घ्या. काडीच्या टोकाला थोडा मध लावा आणि ती काडी पेटवण्याचा प्रयत्न करा. जर शुद्ध मध असेल तर शुद्ध मधामध्ये पाण्याचा अंश नसतो, त्यामुळे ती काडी लगेच पेट घेईल, म्हणजे मध पेटतो. जर बनावट मध असेल त्याच्यामध्ये बेसनयुक्त मधात पाणी असल्यामुळे ती काडी पेटणार नाही. चिरचिर असा आवाज येईल, फटाके फुटल्याचा आवाज येईल, की आपण समजून जावे की त्या मधामध्ये भेसळ केलेली आहे. यानंतर आपण बघूया द व्हिनेगार टेस्ट. आपल्या चौथ्या टेस्टचं नाव आहे व्हिनेगार टेस्ट. यामध्ये एका वाटीत थोडा मध घ्या, त्यात 2 ते 3 थेंब पाणी आणि थोडे व्हिनेगार टाका आणि ढवळा. यानंतर निकाल बघा, तर त्या मिश्रणात फेसाचे बुडबुडे आले तर समजून जा की मधात काहीतरी कमर्शियल गोडवा किंवा केमिकल्स किंवा पाक मिक्स केलेला आहे. शुद्ध मधामध्ये फेस येत नाही. यानंतर आपण बघूया 5वी टेस्ट. त्या टेस्टचं नाव आहे द पेपर टेस्ट, म्हणजे टिश्यू पेपर किंवा ब्लॉटिंग पेपर टेस्ट. एक टिश्यू पेपर घ्या आणि त्यावर मधाचा थेंब टाका. जर टिश्यू पेपरने मध शोषून घेतला किंवा पेपरच्या मागच्या बाजूला उभेपणा दिसला तर मधात पाणी मिक्स आहे. शुद्ध मध टिश्यू पेपरवर तसाच राहतो, तो ओलावा निर्माण करत नाही, तो पेपर ओला करत नाही. यामध्ये पण तुम्ही मधाशी भेसळ ओळखू शकता. यानंतरची टेस्ट आहे 6 नंबरची द क्लॉथ टेस्ट, म्हणजे कपड्यावरील डाग चाचणी. याच्यासाठी आपण एक पांढऱ्या कपड्यावर मधाचा थेंब टाका, नंतर तो कपडा पाण्याने धुवा. शुद्ध मध डाग कपड्यावर अजिबात राहत नाही. पण जर मधात कृत्रिम रंग किंवा साखरेचा पाक असेल तर कपड्यावर डाग पडतो. किती साधी आणि सरळ टेस्ट आहे, हे तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता. नंतर 7 नंबरची जी चाचणी आहे तिचं नाव आहे द अँट मिथ वर्सेस रियालिटी, म्हणजे मुंग्यांची चाचणी. अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की शुद्ध मधाला मुंग्या लागत नाही. पण मित्रांनो, हा एक भ्रम आहे. मध हा मुळातच गोड आणि नैसर्गिक असल्यामुळे शुद्ध मधालाही मुंग्या लागू शकतात. त्यामुळे मुंग्या लागल्या म्हणजे मध खराब आहे असं समजू नका. वर सांगितलेल्या 6 चाचण्या जास्त सायंटिफिक आहेत, म्हणून त्या चाचण्या अगोदर ट्राय करा, नंतर 7वी चाचणी ट्राय करा. यानंतर आपण सर्वात महत्वाचा मुद्दा बघणार आहोत की खरा मध कसा ओळखायचा. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की भावा, मग आम्ही नक्की कोणता मध खरेदी करायचा, नेमका मार्केटमधून किंवा कुठून कोणता मध घ्यायचा की जो खरा असेल. यावर सर्वात सोपा उपाय म्हणजे रॉ हनी, म्हणजे जो पण आपला स्थानिक शेतकऱ्याकडून थेट मध खरेदी करणे. बाजारातील चकचकीत पारदर्शक आणि कधीही न गुंतणाऱ्या मधाचे मागे लागू नये. तो मध खराब असण्याची शक्यता तेवढीच जास्त असते. म्हणून शेतकऱ्याकडून जेवढा मध घेता येईल शेतामधून तेवढा घेण्याचा प्रयत्न करा. हिवाळ्यात किंवा थंड तापमानात जर मध तळाशी पांढरा घोटत असेल तर तो मध शुद्ध असण्याची शक्यता जास्त असते, कारण साखरेचा पाक कधीही फुटत नाही. पण शुद्ध नैसर्गिक मध 99% गोड, हिवाळ्यामध्ये गोडण्याची जास्त शक्यता असते. नेहमी खरेदी करताना जे आपण प्रोडक्ट घेतो त्या प्रोडक्ट वरती NMR टेस्ट असा मार्क आहे का ते तपासा, किंवा तुमच्या जवळच्या स्थानिक मधमाशी पालन करणाऱ्या, ज्याला आपण बी कीपर
असं म्हणतो त्या बांधवाकडून थेट मध विकत घ्या. त्यामुळे तुमचे आरोग्यही टिकेल आणि शेतकऱ्यांना मदतही होईल. आणि जे ऑर्गॅनिक मध किंवा नैसर्गिक मध तुम्हाला विकतात त्या लोकांचाही फायदा होईल. म्हणून मधातील भेसळ ओळखण्यासाठी आपण या सर्व प्रकारच्या चाचण्या करू शकतो. मित्रांनो, आजच तुमच्या स्वयंपाकघराचा आणि ही चाचणी करून बघा. तुमचा मत पास आहे की नाही मला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्र आणि फॅमिली ग्रुपवर शेअर करा, कारण हे कोणाच्याही आरोग्याशी संबंधित असू शकतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच डोळे उघडणाऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.